गवलं मोराच्या मानता गवलं मानता एक रामाच्या बाणाचा एक बाणाचा कान सर्जाची हनम जोडी कान सर्जाची हनम जोडी पुन्हा होली पहाती गोडी मारता नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपलं नाट साऊंडचा कोल्हापुरी साऊंड लवर या चॅनल. आज आपण चाललो होतो मांगले येथील होणाऱ्या जबरदस्त अशा मोठ्या ग्रँड शो साठी. तर मांगलेमध्ये 2 दिवसाचा विषय होता, त्यातला 18 तारखेचा आणि 19 तारखेचा हा विषय होता. त्यातला आपण 19 तारखेला आज चाललेलो आहे, कारण का 18 तारखेला काय आपल्याला जायला मिळालं. त्यामुळे 18 तारखेला झालेलं कॉम्पिटिशन हे बघून आपल्याला कधी एकदा दुसऱ्या दिवशीचा शो बघतोय असं झालं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण लवकर सगळे आपली कामे आवरून आपण निघालेलो मांगली या शोला. तर चाललोय, पण पावसाने एवढा धिंगाणा घातलाय की नाही, काय बोलायचंच काम नाही. तर पुढे आपण आपल्या काळ्या घोड्यासाठी येऊन पोहोचलो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बेंदूर साजरा करणाऱ्या मांगली गावातील नदीवरती. इथे तुम्ही बघू शकता एवढा पाऊस लागला की नाही बघा, नदीचं पाणी पात्राच्या बाहेर. इंस्टाग्रामच्या पेजला तर तुम्ही जबरदस्त रिस्पॉन्स देता, तसाच आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा रिस्पॉन्स द्यावा हीच आपली इच्छा आहे. तर आजचा शो होणारं गाव म्हणजे मांगले हे 32 शिराळ तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील बेंदूर हा सण साजरा करायचा यांची परंपरा वर्षानुवर्ष चालत आहे. ह्या गावची यात्रा नसते, पण हा सण यात्रेपेक्षा मोठा करतात. ह्या यात्रेत आपल्याला टॉपचे बैल सुद्धा बघायला. याच महिलांची साऊंड लावून जंगी अशी मिरवणूक प्रत्येक मंडळ साजरी करत असतो. मांगले गावात एंट्री केल्या आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला अजिंक्य ग्रुप यांनी आणलेला ओंकार 72 हा सेटअप बघायला मिळाला. सेटअप तर रेडी करून ठेवलेला होता, लाईटचं काहीतरी त्यांचं चालू होतं, ती जोडत होती. त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला पॉवर प्लस हा सेटअप जोडायला चालू होता. आपण तिथून जरा पुढे आलो तर आपल्याला पहिलाच सेटअप चालू मध्ये बघायला मिळाला, तो म्हणजे साई 79. सेटअप सुरुवातीपासूनच फुल कॉम्पिटिशनच्या मोडमध्ये दिसत होता. तो सेटअप बघून झाल्यानंतर आपण साऊंडच्या शोधात एका गल्लीमध्ये गेलो, तर तिथं आपल्याला RDX हा सेटअप बघायला मिळाला. RDXचं वोकल आणि प्रेशर एकदम जबरदस्त वाटत होतं. इथून आपल्याला समजलं की पॉवर प्लस 6 सेटअपची ट्रायल होणार आहे. त्यामुळे आपण परत आणि बाहेर आलो मेन रोडला. येऊन बघतोय तर काय पॉवर प्लसची सेटअप सगळा तयार झाला होता आणि साऊंड चेकच्या दिशेने चालला होता. तिथं पब्लिक एवढं बघायला मिळालं, हे पॉवर प्लसचे सगळे फॅन आहे. चला आता पॉवर प्लसचा आपण साऊंड चेक बघूया. शेवडे वासक्तीने आणलेला पॉवर प्लस हा ब्रँड न्यू सेटअप मारून आणला होता. त्याची क्वालिटी विषय हार्डच होती, एकच नंबर होती. इथं ट्रायल चालली होती तोवर समोरनच रवी साऊंड लगेच आला, मग तिथं काय त्यांचं कॉम्पिटिशन आहे, एक नंबर झालं.
ते कॉम्पिटिशन झाल्यानंतर परत आपण गावाच्या दिशेने चाललो होतो. तिथं आपल्याला बघायला मिळालं जय गणेश 76 हा सेटअप अजून जोडला नव्हता, त्यांची तयारी चालू. तिथून पुढे आलं तर परत आपल्याला साई 79 हा साऊंड बघायला मिळाला. त्यावरती एक क्वालिटी गाणं लागलेलं, त्यामुळे ते ऐकायला जरा थांबलं. कट टू लगेच आपण चौकाच्या दिशेने गेलो. चौकात तुफान गर्दी जमली होती. कारण का सगळ्यांना माहिती आहे चौकात म्हटलं की 2-3 साऊंड येणार, कॉम्पिटिशन होणार, विषय हार्ड होणार. आणि म्हणलं तसंच झालं. कॉम्पिटिशन सरकार साऊंड तिथं थांबलेला, तिथं अजून 2-3 साऊंड येणार होतं, त्यामुळे कॉम्पिटिशन होणार फिक्स झालं. तोवर तिथं RDX हा साऊंड आला. मग काय सरकार आणि RDXचं हे कॉम्पिटिशन आपल्याला तिथं बघायला मिळालं. त्याच स्पॉटला आपल्याला अनेक कॉम्पिटिशन बघायला मिळालं, ते म्हणजे साई 79 आणि या सरकार साऊंडचे. इथला विषय सगळा झाल्यानंतर आपण पुढच्या साऊंडच्या शोधात आत गावामध्ये गेलो. तर तिथं आपल्याला परत एकदा रवी साऊंड हा ऐका. दुसऱ्या बाजूला आपल्याला पॉवर किंग पॉवर्ड बाय SR कॅबिनेट हा सेटअप आपल्याला बघायला मिळाला.
पॉवर किंगची क्वालिटी आपल्याला एक नंबर वाटली, त्याचा बेस जबरदस्त बेस पडत होता. तोपर्यंत वरच्या गल्लीतून एपी आउटलाईन आला, मग काय इथं पॉवर किंग आणि एपी आउटलाईनचं कॉम्पिटिशन होणार हे तर फिक्स. इथं आतल्या चौकापेक्षा जास्त पब्लिक जमलं होतं नुसतं यांचं कॉम्पिटिशन बघायसाठी. ज्याची सगळी वाट बघत होती तेच झालं, इथं कॉम्पिटिशन दोघांचं टॉप झालं. आपला विषय वेगळाच होता, आपल्याला जाईल तिथं कॉम्पिटिशन बघायला मिळत होतं. नंतर आपण परत चौकाच्या दिशेने आलो, कारण का इथं मेन कॉम्पिटिशन होणार होतं. कॉम्पिटिशन म्हटलं तर एपी आउटलाईन वर्सेस पॉवर प्लस. ह्या ठरवून झालं का काय माहीत नाही, पण एपी आउटलाईन त्या भागातनं आणि पॉवर प्लस ह्या भागातनं बरोबर टायमिंग जुळलेलं. जरा तरी टायमिंग पुढं मागं झालं असतं तर या दोघांचं कॉम्पिटिशन तिथं होत नव्हतं. पण नशीब बघा तिथं दोघांचं कॉम्पिटिशन वाढ झालं. ज्या कॉम्पिटिशन सगळ्यांना आतुरता होती ते कॉम्पिटिशन बघायला पब्लिक इथं भयानक पब्लिक जमलं. या दोन्ही साऊंडचे एवढे क्रेज आहे ना, पब्लिक इथं खोळ्यागत जमलं होतं या दोघांचं कॉम्पिटिशन बघायचं.
परत त्याच चौकात ओमकार 72 हा साऊंड आला. नंतर ओमकार 72 आणि एपी आउटलाईनचं कॉम्पिटिशन चालू झालं. ओमकार 72ची क्वालिटी नेक्स्ट लेवल होती. वोकल एक नंबर, बेस हा विषय हार्डच. तोपर्यंत खालच्या दिशेने चौकामध्ये एंट्री झाली डॉन नंबर 1 या साऊंडची. परत तिथे आपल्याला ओमकार 72 आणि डॉन नंबर 1 यांचं कॉम्पिटिशन बघायला मिळालं. खरं ओमकार 72 तिथून जरासा पुढे गेला होता आणि डॉन नंबर जस्ट चौकात आला होता. डॉन नंबर चौकातून पुढे गेला, पण त्याला क्रॉस केलं इंडिया ऑडिओनं. म्हणजे आता आपल्याला तिथं इंडिया आणि डॉन नंबरचं कॉम्पिटिशन बघायला मिळणार होतं. इंडिया ऑडिओची पण क्वालिटी टॉप होती. वोकल आणि बेस एक नंबर पडत होती. परत आणि आपल्याला त्याच चौकात पॉवर किंग आणि रवी साऊंड या दोघांचं कॉम्पिटिशन बघायला मिळालं. यांचं कॉम्पिटिशन चालू असताना परत चौकात एंट्री केली खापणे प्लस या साऊंडला. खापणे साऊंडचा टॉप फिरवा कार्यक्रम करा असा विषय होता. ज्यावेळी त्याने टॉप मागं फिरवला त्यावेळी पब्लिकच्या कानाच्या पुंग्या तयार झाल्या होत्या.
त्याच चौकात परत आणि डॉन नंबर 1 रिटर्न फिरून आला. परत त्या चौकातनं आत एंट्री झाली DJ आकाश फलटण विथ जयशंकर ऑडिओ पुणे. तर आपल्याला लॉयडलीमधील टॉपची नेक्सस 2.0 सिरीज ही बघायला मिळाली. साऊंडची क्वालिटी तर एक नंबरच होती. ठोका म्हटला तर हे एक नंबरच ठोका पडत होता. त्यानंतरचा साऊंड म्हणजे जय गणेश 76 हा आपल्याला तिथं बघायला मिळाला. साऊंडचा विषय फुल ऑन कॉम्पिटिशन मोड होता. परत तिथे एंट्री झाली माऊली फलटणवाला या साऊंडची. परत तिथे अनेक दुसऱ्या ब्रँड साऊंडची एंट्री झाली. तो म्हणजे कारवान साऊंड पुणे आणि त्यावरती ऑपरेटिंगला होता कोल्हापूरचा वोकल किंग DJ स्वॅग. साऊंड तर एकदम ब्रँड वाजत होता आणि त्याचा बेस म्हणाल तर आहे शेवटच. त्याच्या मागून लगेच आपल्याला परत तिथं DS+ हा साऊंड बघायला मिळाला.
त्याच्या मागे आपल्याला दुसरा एक ब्रँड साऊंड म्हणजे आतिश भोसले यांचा पिंटो हा साऊंड बघायला. साऊंडची क्वालिटी तर विषय हार्डच होती, तुम्ही पण बघा. इथे कोल्हापूर जिल्ह्याचे माननीय खासदार धैर्यशील मानेदादा पण आले होते. आपण तिथून परत मेन रोडने आतमध्ये गेलो. जे राहिले होते साऊंड आपले ते कव्हर करण्यासाठी. तिथं आपल्याला परत एकदा जयशंकर ऑडिओ हा बघायला मिळाला विथ DJ आकाश फलटण. कॉम्पिटिशनच्या वेळेला आपल्याला आदिमाया हा साऊंड कव्हर करायचा राहिला होता, तो आपल्याला इथं बघायला विथ DJ स्वॅपी कराडा. तिथून पुढे आल्यानंतर कसार 99+ पॉवर्ड बाय नेक्सा सिरीज हा बघायला मिळाला. त्याच्याच पुढे आपल्याला RP कॅबिनेटचा इंडिया ऑडिओ हा बघायला मिळाला. त्याच लाईनला आपल्या पुढे दत्त 5377 हा साऊंड बघायला मिळाला. ओमकार बहात्तरचा आपल्याला सेपरेट व्हिडिओ बघायला मिळाला नव्हता, पण पुढे जाऊन इथं आपल्याला ओमकार बहात्तर दिसला. मोर्या पत्र हा साऊंड पण मिस झाला होता, पण आपल्याला इथं परत बघायला मिळाला.
मोरया 72 साऊंडची पण क्वालिटी एक नंबर होती. पुढे जाऊन आपल्याला रणजित चौकात SR+ हा साऊंड बघायला मिळाला. शेवटी जाता जाता आपल्याला परत आणि सरकार आणि साई 79 यांचं कॉम्पिटिशन बघायला मिळालं. तर भावानं आपण जवळजवळ सगळे साऊंड याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. भर पावसात आपण वन साइड नडून सगळं शूट आपण कंप्लीट केले आहे. रेनकोट घालून असताना सुद्धा मी आतून भिजलो, म्हणजे इतकं पब्लिक होतं की मी पावसाने नाही तर घामाने आतून भिजलो. एवढं जबरदस्त पब्लिक इथं बघायला मिळालं. खास आपल्या साऊंड लवरसाठी पाऊस असून सुद्धा सगळं साऊंड कव्हर करण्याचा प्रयत्न केला. इथंपर्यंत सर्व व्हिडिओ बघितला असेल तर भावानो प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भावानो एवढी मेहनत घेतल्या, तुम्ही फक्त कमेंट करून सांगा की व्लॉग कसा वाटला आणि यात काही कमी वाटलं किंवा आणि तुम्हाला काय पाहिजे असेल तर प्लीज नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला असाच सपोर्ट करत राहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.